बघ काल आपण काय बघितलं, एक्सेस प्रेशर मध्ये आपल्याला कळालं ड्रॉप असेल तर इन एक्सेस प्रेशर काय बनला होता 2T/R आणि ड्रॉप असेल तर काय बनला होता 4T/R. बरोबर की नाही. बघा मग आता एक क्वेश्चन आहे, काय म्हणलं मी, हा एक ड्रॉप आहे ज्याचा रेडियस किती R1 आहे, हा दुसरा ड्रॉप आहे, ड्रॉप म्हणा बबल म्हणा, ठीक आहे, हा R2 आहे. असं वेगळा करतो असं, याचा रेडियस किती आहे R2 आहे. हे काय झालं तुमचे कोहेल्स झाले, काय झालं तुमचे कोहेल्स म्हणजे काय झाले एकत्र आले, कोहेल्स झाले म्हणजे काय झाले एकत्र आले. हा एक छोटा आहे आणि हा तुमचा मोठा आहे, म्हणजे हा तुमचा झाला R1 आणि हा झाला तुमचा R2. तर विचारलं गेलं आता ह्या नवीन ड्रॉप जो आहे एकत्र होणार आहे, असं थोडी चिटकणार, ते एकत्र होऊन जाईल. मग तेव्हा एक नवीन रेडियस भेटेल, तो R1 पण राहणार नाही आणि R2 पण राहणार नाही, रेडियस थोडीशी वाढलेली असेल. बरोबर, रेडियस काय होते वाढलेली असेल. मग ती रेडियस किती, क्वेश्चन कळालं का. आता मला सांगा, मग हे जर असं असेल तर मला सांगा, हे हा जो ड्रॉप आहे यासाठी जर मी विचारलं इनर साईडला किती प्रेशर आहे, तर तुम्ही म्हणता P1 इज काय, ड्रॉप म्हटलं तर 2T/R, बबल म्हटलं असतं तर 4T/R. मी आता इथं म्हटलं 2T/R1. सिमिलरली इथं मी P2 घेतलं तर काय जनरेट 2T/R2. नाही कळालं तर मी काय म्हटलं, यांच्या दोघांमध्ये प्रेशर मध्ये डिफरन्स सापडेल, कारण की मला कळालं P1 मोठा का P2 मोठा आहे. पटकन बोल, कोण मोठा आहे, P1 मोठा आहे. मंदबुद्धी करतो, काल झाला ना क्वेश्चन, छोटा होतो, P1 तुमचा मोठा आहे. मग P1 मोठा आहे तर चेंज इन प्रेशर काढायचं, आपल्याला चेंज इन प्रेशर काढायचं, काय करणार P1 मायनस P2. जर मी म्हटलं ड्रॉप आहे, ड्रॉप कसं केलं, काय म्हटलं मी 2T/R आणि काय झालं तुमचा 2T/R1 मायनस काय 2T/R2. 2T गेट कॅन्सल, काय होलं 1/R जो काय 1/R1 मायनस 1/R2. तर तुम्ही लिहू शकतात R2 मायनस R1/R1 R2 1/R. R इज इक्वल काय म्हणलं मग R1 R2 अपॉन R1 R2 मायनस R1. काय कळालं तुम्हाला, डिनोमिनेटर काय झाला, वाढला कमी झाला, डिनोमिनेटर काय झाला मंदबुद्धीकर, सबट्रॅक्शन झालं तर काय होणार, कमी होणार आहे. डिनोमिनेटर कमी झालं तर ओव्हरऑल फ्रॅक्शन काय करेल, मोठा करणार. आणि आपल्याला माहित पण होतं याचा रेडियस काय होणार आहे, मोठा होणार. तर मोठा किती होतो या पद्धतीने. काय डाऊट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण एक गोष्ट शिकलोय, काय शिकलोय, मी तुम्हाला हे शिकवलंय, जर प्रेशर ऍट अ कॉन्वेक्स साइड जर मी काढत असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं काय P0 कॉन्वेक्स साइड असेल तर काय होऊन जाईल, सबट्रॅक्शन 2T/R बनेल. तसंच P कॉन्केव जर येत असेल तर मी काय म्हणू शकतो P0 प्लस 2T/R. कळालं, P0 प्लस 2T/R तुमचा बनणार. मग इथून मला एक सांगायचं, कॅपिलरी नावाची कन्सेप्ट. कॅपिलॅरिटी पहिले तर काय, कॅपिलॅरिटी बघूया. कॅपिलॅरिटी म्हणजे काय, कॅपिलॅरिटी म्हणजे फेनॉमेनॉन प्रोसेस आहे. फेनॉमेनॉन इन विच लिक्विड जे आहे ते एक तर राइज और फॉल इनसाइड ए कॅपिलरीच्या मध्ये लिक्विड काय करेल, राइज करेल किंवा फॉल करेल. त्या फेनॉमेनॉनला काय म्हणायचं तुम्हाला, कॅपिलॅरिटी. त्याला काय म्हणायचं आहे, कॅपिलॅरिटी. मग नेक्स्ट प्रोसेस आहे, नेक्स्ट डेफिनेशन आहे ती आहे तुमची कॅपिलरी. नेक्स्ट जी प्रोसेस आहे ती आहे तुमची कॅपिलरी म्हणजे काय, एक ट्यूब आहे, जसं टेस्ट ट्यूब असतं, 10th बघितलं तुम्ही टेस्ट ट्यूब मध्ये काय होतं, एक साइड ओपन होतं, दुसऱ्या साईडला खालच्या साईडला क्लोज होता. तसं इथं काय होणार, दोन्ही साईड ओपन असणार, बोथ साइड ओपन अँड हॅव्हिंग व्हेरी स्मॉल डायमीटर. कशामध्ये राहील तर MM मध्ये. एवढं बारीक असेल, जेवढं बारीक तेवढं जास्त हाईटला तो घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे. मी जर विचारलं एक्झाम्पल्स, कॅपिलॅरिटीचे एक्झाम्पल्स विचारतो मला. पहिलं
rise in a pen. शाई पेन मध्ये राईज करते ते कोणत्या बेसिसवर असते? कॅपिलॅरिटीच्या बेसिसवर असते. कॉटन, सिल्क, सिल्क कॉटन, सिल्क बघा, सिल्क इज सक बाय वॉटर. जर पाणी सांडलं त्याच्यावर तुम्ही कापड टाकलं तर काय करतं? ते सक करतं, म्हणजे काय करतं? कॅपिलॅरिटी वरती येत आहे. तिसरं, लॅम्प अँड ऑइल कॉम्बिनेशन. दिवाबत्ती करतो तेव्हा कापूस टाकला जातो आणि मध्ये काय टाकलं जातं? तेल टाकलं जातं. तेल आणि ऑइल, कापूस जो आहे तो कापूस मधून काय होतं? तेल वरती जातं आणि त्याच्यानुसार दिवा पेटतो. चौथा, वॉटर सप्लाय इन ट्री फ्रॉम रूट टू शूट. काय सांगितलं तुम्हाला? वॉटर सप्लाय करायचंय कुठून? रूट पासून ते शूट पर्यंत. तुम्ही 9th का 10th लाच होता. जायलम आणि फ्लोएम. जायलम काय करतं? तुमचं वॉटर सप्लाय करतं. तर फ्लोएम काय करतं? तुमचं पुढं सप्लाय करून कॅरी करतं रूट पासून ते शूट पर्यंत. आठवलं का ते? मग ते जायलम जे आहे, तर जायलमची जी रेडियस असते ती फार बारीक असते, म्हणून तर ते एवढं उंचीवर झाडाच्या टोकापर्यंत जाऊ शकतं. कारण की जायलमची रेडियस जर छोटी जर केली असती, मोठी जर केली असती तर एवढं उंच जाऊ शकलं नसतं. तर त्याला कशी करावं लागते? बारीक करावं लागतं. म्हणून आपलं म्हटलंय पण नाही तर डायमीटर कशामध्ये घ्यावं लागलं? आपला MM मध्ये उचलावं लागलं. त्याला म्हटलं जातं कॅपिलरी. कळालं का? तर आता दोन आपण डेरिवेशन सॉल्व्ह करणार आहे आणि ते पण दोघं मोस्ट IMP. ठीक आहे, मोस्ट IMP ते आहे तुमचे कॅपिलॅरिटी. बस का? कॅपिलॅरिटी, राईज अँड फॉल. कॅपिलॅरिटी मध्ये आपण चेकआउट करणार आहे, राईज होणार आहे का फॉल होणार आहे. पहिला जो आहे पहिली जे आपण बघणार आहे त्याला म्हटलं मी प्रेशर डिफरन्स मेथड. पहिला जो आहे तो काय तुमचा? प्रेशर डिफरन्स मेथड. प्रेशर डिफरन्स मेथड. आता प्रेशर डिफरन्स मेथड जर मी म्हटलं तर लक्षात ठेवायचं आहे, प्रेशर डिफरन्स मेथड मला काढायचं आहे. तर मी काय केलं? एक डायग्राम काढले. ही डायग्राम काढली. या डायग्रामच्या मध्ये काय? हे पाणी आहे. डायग्रामच्या मध्ये काय? पाणी आहे. कालच शिकलो आपण, जर कॉन्केव्ह मिनिस्कस बनत असेल तर राईज करते का फॉल करते? काल झालंय ना? कॉन्केव्ह मिनिस्कस, कॉन्व्हेक्स मिनिस्कस झाले ना? कॉन्केव्ह मिनिस्कस, कॉन्व्हेक्स मिनिस्कस, लिक्विड फॉल करणारे का राईज करणारे? वरती जाते खाली जाते? ठीक आहे, चला जाऊ द्या, नसेल घेतलं तर नंतर घेऊ ते. बघा आता इथं कॉन्केव्ह मिनिस्कस काढलं. कोणतं मिनिस्कस काढलं आपण? कॉन्केव्ह मिनिस्कस काढलं. फक्त एक कन्सेप्ट येते. याच्यामध्ये मी काय केलंय? कॅपिलरी टाकले. काय टाकलंय? कॅपिलरी टाकलं. ठीक आहे. आणि इथं मी काय केलं? कॉन्केव्ह मिनिस्कस केलं. काय काढलं आपण? कॉन्केव्ह मिनिस्कस. कॉन्केव्ह मिनिस्कस केलं तर काय होतं? राईज केलं. कॉन्व्हेक्स मिनिस्कस आलं तर काय होतं? फॉल करतो. बघूया आपण ते थोडस छोटस टॉपिक. हा, मी असं म्हटलं बा, सांगूनच देतो. 2 मिनिटाचं काम आहे, ते पहिले समजून घेऊ. कॉन्सेप्ट फक्त मी 4 पॉईंट काढले. A पॉईंट काढला, B पॉईंट काढला, C पॉईंट काढला आणि D पॉईंट काढला. A पॉईंट काढला, B पॉईंट काढला, C पॉईंट काढला आणि D पॉईंट काढला. ठीक आहे. इथं मी दाखवलं कोणतं मीन्स? कॉन्केव्ह मिनिस्कस, म्हणजे या लिक्विडच्या वरती आला. हा काढला मी कॉन्व्हेक्स मिनिस्कस. कळालं का? म्हणजे काय केलं? फॉल केलं. का फॉल केलं याचं उत्तर थोडं समजूया. चला मला एक सांगा, A आणि B प्रेशर दोन्ही ठिकाणी बघा. A आणि B कुठे येते? ऍटमॉस्फिअर मध्ये. म्हणजे दोघांचं प्रेशर कसं राहील? सेम राहील. मग तुम्ही असं म्हणू शकता ना, प्रेशर ऍट पॉईंट A बरोबर काय? प्रेशर ऍट पॉईंट B. दोन्ही ठिकाणी सेम राहील. याचं पण सेम राहील, तिकडे पण सेम राहील. कारण की दोघं कुठे आहे? ऍटमॉस्फिअर मध्ये. कुठे आहेत ते? ऍटमॉस्फिअर मध्ये. क्लिअर आहे?
दुसरं मी काय म्हटलं, ए आणि सी पण सेम आहे, ए आणि सी पण सेम आहे. इथं कोणता सरफेस आला? प्लेन सरफेस आला. मी शिकवले ते प्लेन सरफेसचं दोन ठिकाणचं प्रेशर कसं राहतं? सेम राहतं. मग तुम्ही असे म्हणू शकता ना, प्रेशर ऍट पॉईंट ए बरोबर काय प्रेशर ऍट पॉईंट सी. काय डाऊट आहे? इथं म्हणू शकता प्रेशर ऍट ए पॉईंट, प्रेशर ऍट पॉईंट सी. नंतर मी दोन ठिकाणचं फक्त छोटासा एक कन्सेप्ट आहे, लॉजिक कळालं. मग जर मी प्रेशर ए पॉईंट इज इक्वल टू काय प्रेशर सी जर म्हणत असेल, तर मी हे पण म्हणू शकतो ना, प्रेशर बी ऑल्सो इक्वल टू प्रेशर सी. काय डाऊट आहे? प्रेशर बी इज इक्वल काय प्रेशर सी, कारण की ए आणि बी इक्वल आहे. ए जर सी बरोबर असेल तर बी सी बरोबर पण राहील ना, कारण की दोनचे दोन्ही काय इक्वल आहे. कितपर्यंत काय डाऊट आहे? मग मी एक सिंपल एक कन्सेप्ट विचारली, इथून दोघांचे प्रॉब्लेम सुरू होतो. दोघांमध्ये का राईज करते का फॉल करते, इथून उत्तर आहे. लॉजिक कळालं. आता मी जर विचारलं तुम्हाला, बी आणि सी मध्ये कोण मोठा आहे? बी आणि डी मध्ये, बी आणि डी, बी आणि डी कोणत्या साईडला प्रेशर वाढेल? कॉन्केव्ह साईडला. कॉन्केव्ह साईडला वाढतं म्हणजे बी साईडला काय झाला? वाढला. म्हणजे हे असं होईल. हे कळालं का? जर बी साईडला वाढला तर मला माहिती आहे ना, जर बी साईडला वाढला, बी साईडला बीच आहे तेच एला आहे, जे एला आहे तेच सी ला आहे, तर मी असे म्हणू शकतो ना. लॉजिक कळा. डी बद्दल विचारलं, मग मी सी आणि डी बद्दल विचारलं तर तेच होईल ना. कळालं का? मग प्रेशर कुठून फ्लो होईल? सी कडून डी कडे का डी कडून सी कडे? आय कडून डी, आय कडून लो कडे. आणि आय कोणता आहे? सी आहे. नंतर कोण आहे? डी. म्हणजे कुठून जाईल तो? सी कडून डी कडे जाईल. म्हणजे हा कुठून जाईल? असं जाईल ना, सी कडून डी कडे, इकडून पण सी कडून डी कडे. म्हणजे लिक्विडला काय करतो? अप करेल. म्हणजे काय करतोय? राईज करते. कोणत्या मिनिस्कसला? कॉन्केव्ह मिनिस्कसला. सिमिलर तिकडे या. हे तर सगळ्यांना कळालेलं आहे. आता मला सांगा बी आणि डी बद्दल सांगा, कोण मोठा आहे? कॉन्केव्ह साईडला कोण आहे? डी. डी मोठा झाला. जर डी मोठा, सी बद्दल विचारलं तुम्हाला, सी आणि डी बद्दल सांगा, कोण मोठा आहे? डीच मोठा आहे. मग कोणाकडून कोणाकडे जाईल? डी कडून सी कडे जाईल. म्हणजे कसं जाणार आहे? असं जाईल ना. काय होतंय? लिक्विड का इकडून निघून चाललंय असं, म्हणजे लिक्विडचं राईज वाढेल. पण हा भाऊ काय होईल? खाली येईल. म्हणजे काय केलं त्यांनी? लॉजिक क्लिअर आहे. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिनिस्टर झालं तर माझा राईज करेल का फॉल करेल? बेसिक कॉन्सेप्ट. सिमिलर आहे, सिंपल आहे कॉन्सेप्ट. आला तर सांगता बरं, आलं तर येत नाही शक्यतो आपल्याला, आलं तर असं येईल. क्लिअर. कॉन्केव्ह मिनिस्कस घेतलेला, कॉन्केव्ह मिनिस्कस घेतला म्हणजे 100% राईज करणार. एवढं तर आता काय डाऊट आहे? राईज केलं. आता राईज केलं म्हटल्यानंतर किती हाईटनी? मी म्हटलं एच इतक्या हाईटनी काय केलं त्यांनी? राईज केलं. बरं की नाही? एच इतक्या हाईटनी काय केलं? राईज केलं. काय डाऊट आहे? आता इथं मी 3 पॉईंट शोधतोय. जसं आपण इथं किती घेतले? 2 पॉईंट घेतले. तसं इथं किती पॉईंट शोधूया आपण? 3 पॉईंट घेऊ. कोणकोणते बघा. या ठिकाणी गेलो, या ठिकाणी आणि या ठिकाणी एक्स, वाय आणि झेड. कळलं? एक्स, वाय आणि झेड. मी असं म्हणू शकतो ना, मी कसं म्हणू शकतो? पी एक्स बरोबर पी वाय बरोबर पी झेड. का बरं? सेम लिक्विड सेम हाईट, प्रेशर विल बी. एकच कॉन्सेप्टनी खूप सारे प्रॉब्लेम मी पहिल्या चॅप्टरची सुरुवात या शब्दाने करून दिली. सेम लिक्विड सेम हाईट, प्रेशर सेम बनतो. मी असंही म्हणू शकतो पी एक्स बरोबर काय, पी वाय बरोबर काय, पी झेड बरोबर काय, पी ओ म्हणू शकतो. का बरं? कारण की इथं काय दिसलं मला? प्लेन सरफेस दिसला. प्लेन सरफेस वरच्या साईडला काय ऍटमॉस्फिअर आहे, प्लेन सरफेस आहे, म्हणून मी असे म्हणू शकतो. प्लेन सरफेस असल्यामुळे मी असं म्हणू शकतो. काय डाऊट आहे? समजलं? मला आता काढायचं पी वाय. काय काढायचं मला? पी वाय. आतापर्यंत आपण कसं काढत होतो? जेव्हा पण माझ्याजवळ असे एखादं लिक्विड असेल, असं जर कॅपिलरी होते, बरोबर की नाही? असे होते. इथं मी काढत होतो. वरच्या साईडला आता P0 होता. इथं जर हाईट होता माझा H, तर तुम्ही काय लिहिलं? P0 प्लस रो जी एच. आठवलं काय? केलंय? इथं डायरेक्ट असं घेऊ शकतो का आपण? P0 प्लस रो जी एच घेऊ शकतो का? नाही. का नाही घेऊ शकत? कारण इथं कोणता मिनिस्कस तयार होऊन गेला? कॉन्केव्ह. इथं कसं घेत होतो आपण? प्लेन. तसं घेऊ शकत नाही. मग कोणत्या साईडला आहे? कॉन्व्हेक्स साईड आहे. म्हणून मी इथं घेताना काय म्हटलं? पी कॉन्व्हेक्स. P0 काय घेतलं मी? पी कॉन्व्हेक्स. आपण घेतलं पी कॉन्व्हेक्स. कळालं का? पी सरफेस सरळ असतात तर आपण काय म्हणतो? P0. पण तिथं सरळ आहे का? नाही. काय तो? कॉन्व्हेक्स आहे. P0 पी कॉन्व्हेक्स प्लस रो जी एच. काय डाऊट आहे? समजलं? चला. पी कॉन्व्हेक्स जर मी बोललो, पी कॉन्व्हेक्सचा फॉर्म्युला आपल्याला कळाला काय? P0 मायनस 2T बाय R.
प्लस काय रे रो जी एच. मी म्हटलं पी वाय ची व्हॅल्यू काय लिहू शकतो रे P0 लिहू शकतो. P0 लिहिलं तर तुम्हाला कळलं हा P0 गेट कॅन्सल. मग काय बनलं तुमचा 2T/R आणि निगेटिव्ह इकडे त्यांनी झाला पॉझिटिव्ह रो जी एच. मला काढायचं एच. मला काय काढायचंय एच. मग मी म्हटलं 2T/R इंटू रो इंटू. आता राहिला प्रश्न एक गोष्टीचा ज्याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय. मी असं म्हणतो थोडस झूम केलं डायग्राम. काय केलं एक आपल्याला मी काय केलं झूम केलं. हे असं भेटलेलं आपल्याला. इथून जर मी म्हटलं हे अँगल काय थिटा आहे. मी म्हटलं ए काय रे इथून इथपर्यंत काय रेडियस ऑफ द कॅपिलरी म्हणून काय म्हटलं मी स्मॉल आर. स्मॉल आर काय रेडियस ऑफ ए कॅपिलरी. स्मॉल आर काय घेतला आपण रेडियस ऑफ ए कॅपिलरी. हे कळालेलं आहे. हे काय बनवलं असं सर्कल बनवून मिनिस्कस आहे ना. या मिनिस्कसचा रेडियस सेंटर इथं कुठेतरी असेल. हे झालं तुमचं कॅपिटल आर. मग तुम्हाला कळालं कॅपिटल आर काय. कॅपिटल आर काय कॅपिटल आर काय कॅपिटल आर आहे तुमचा रेडियस ऑफ कोणाचं आहे मिनिस्कसचं रेडियस आहे. रेडियस ऑफ मिनिस्कस. हा थिटा आहे एक घर सोडून थिटा. मग तुम्ही इथून असं म्हटलं मग तुमच्या जवळ असा ट्रायंगल काय आलेला आहे. कसा ट्रायंगल आलाय या पद्धतीने आलाय. कळालं. हा स्मॉल आर आहे सॉरी उलटा आलं. हा थिटा आहे हा स्मॉल आर आहे हा काय तुमचा कॅपिटल आर. बरोबर की नाही. का बरं बदललं गेलं कळालं का ते मला सांगा. मिनिस्कस जर मिनिस्कस असा बनला असा अशा शब्द बनला असता त्याचा रेडियस असं म्हटलं असतं. जर मिनिस्कस असा बनला असता त्याचा रेडियस इथं कुठेतरी आला असता. हे दोन्ही रेडियस सेम आहेत का रे दोन्ही रेडियस सेम आहेत का नाही. मिनिस्कस जर शेप बदलला तर तुमचं रेडियस बदलतंय. मग रेडियस त्याच्यावर आपल्या हातात कंट्रोल नाही. मिनिस्कसचं रेडियस किती बनेल याचा कंट्रोल आपल्या हातात नाही. पण आपल्या हातात काय कंट्रोल आहे किती डायमीटरची मी कॅपिलरी घेऊ. म्हणजे आपल्याला काय नोंद राहू शकतं स्मॉल आर माहित राहू शकतं. कॅपिटल आर कधीच माहित होणार नाही कारण की कॅपिटल आर तुमचं वरती ऍटमॉस्फिअर प्रेशर कसं आहे त्याच्यानुसार तो अँगल ऑफ क्वांटा बदलतो. अँगल ऑफ क्वांटा बदल सगळं काय बदलून टाकेल. मग आपल्याला कळालं कॅपिटल आर तर माहित नाही. मग कॅपिटल आर काढायचंय. मला कळालं काय ऍडजस्टंट आणि काय हायपोटेन्यूस. तर मी काय यूज करतो कॉस थिटा. कॉस थिटा काय असतं ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूस. मग इथं आलं माझं कॅपिटल आर काढून घेऊ. कॅपिटल आर इकडे शिफ्ट केला आर अपॉन कॉस थिटा. मग इथं कॅपिटल आर ची व्हॅल्यू काय टाकली आपण कॅपिटल आर ची व्हॅल्यू काय टाकली 2t अपॉन कॅपिटल आर ची व्हॅल्यू काय टाकली स्मॉल आर अपॉन कॉस थिटा इंटू काय रो इंटू जी. डिनॉमिनेटर मग काय कळालं तुम्हाला 2t cos थिटा अपॉन r रो जी. काय डाऊट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला असं कळालं ज्याच्यामध्ये असं कळालं h इज अ डायरेक्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द r. h इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द r. मी तुम्हाला सांगितलं जेवढं रेडियस कमी असेल तेवढं जास्त हाईट तो राईज करेल. ठीक आहे. मी म्हटलं कॉस थिटा जर पॉझिटिव्ह आला कॉस थिटा जर पॉझिटिव्ह म्हणजे ऍक्टिव्ह आला. पॉझिटिव्ह कधी येणार ऍक्टिव्हला निगेटिव्ह कधी येणार ऑप्टिव्हला पॉझिटिव्ह आला. हा म्हणजेच काय एच काउंट जाईल पॉझिटिव्ह एच काउंट जाईल पॉझिटिव्ह. एच जर पॉझिटिव्ह आला तर तुम्ही समजून घ्यायचं काय करतोय राईज. एच जर तुमचा काय आला निगेटिव्ह तर तुम्ही समजून घ्यायचं काय करतोय फॉल. काय डाऊट आहे आता व्यवस्थित समजून घ्यायचं. मी म्हटलं कॉस थिटा 1 कॉस थिटा 2 असं लिहिलं मी. मला माहिती आहे कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते 1 असते. कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते म्हणजे काय कळालं जेव्हा छोटा असतो तेव्हा मोठा येतो जेव्हा मोठा येतो तेव्हा छोटा येत असतो. बरोबर की नाही. मग तुम्ही काय शिकतात थिटा 1 तुमचा मोठा आहे थिटा 2 पेक्षा. बरोबर की नाही. उलट बोलावं लागेल. जे कॉस थिटा मध्ये बोलतोय तेच थिटा मध्ये उलट लिहावं लागतं आपल्याला. थिटा मध्ये आपल्याला उलट लिहावं लागतं. काय डाऊट आहे कारण की कॉस थिटाची व्हॅल्यू सांगणार आपण. कॉस थिटाची काय सांगणार आपण व्हॅल्यू सांगणार थिटा 1 आणि थिटा 2. काय रिलेशन कळालं समजलं. जर असं आलं तर तुमचं अल्टिमेटली एच पण त्याच रेट मध्ये जाईल.
हे कोणतं मेथड झालं? प्रेशर डिफरन्स मेथड. नेक्स्ट आहे तुमचा सेकंड जो आहे तो आहे तुमचा फोर्स मेथड. सेकंड जो आहे तो आहे तुमचा फोर्स. आता फोर्स मेथड मध्ये होतंय काय? परत आपण तेच काढणार कॅपिलरी. याच्यामध्ये काय टाकणार आपण? कॅपिलरी. याच्यामध्ये काय टाकणार आपण? कॅपिलरी. याच्यामध्ये पण टाकलं त्याच्यामध्ये पण तेच करणार कॅपिलरी. मी म्हटलं काय कोणतं मीन्स का घेऊन घेतला? कॉन्केव्ह म्हणजे 100% राईज करणार. हे तर आपल्याला कळालेलं आहे बरं की नाही. इथून इथपर्यंत हाईट आहे एच, इथून इथपर्यंत हाईट आहे तुमची एच. काय डाऊट आहे? इथून इथपर्यंत हाईट किती आहे? एच. मी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारून घेतो कारण की परत लागेल तेव्हा तुम्ही उत्तर काय सांगू शकत नाही. मी अगोदर सांगू देतो. याचा रेडियस जर मी म्हटलं स्मॉल आर आहे आणि याचा हाईट एच आहे. याचा हाईट किती? एच आहे. जर मी तुम्हाला विचारलं व्हॉल्यूम काढायचं तुम्ही काय विचार? सर्कल पाय आर स्क्वेअर इंटू एच. व्हॉल्यूम किती म्हणतात त्याचा? पाय आर स्क्वेअर इंटू एच. कळालं? या कॅपिलरी मध्ये किती पाणी येतं? किती पाणी व्हॉल्यूम आहे? पाय आर स्क्वेअर एच. क्लिअर आहे? पाय आर स्क्वेअर इंटू एच. क्लिअर आहे? पर्यंत काय डाऊट आहे? आता व्यवस्थित समजायचं आहे. परत मला ही डायग्राम कशी काढायची ना झूम करून काढून घेतला. छोटासा डिव्हिजन झूम करून काढून घेतलं तर आपल्याला काय कळालं? इथून जिथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट तिथं काय टाकतो आपण? टँजंट. इथला अँगल किती जाईल? थीटा. इथं थीटा तर मी याला एक्सटेंड केलं. आपण काढून जाईल थीटा. हा काय काढला आपण? टँजंट काढला होता. सिमिलर इकडून पण तेवढाच टँजंट आहे आणि अँगल किती बनेल? थीटा. बॅक साईडला मी परत एक्सटेंड करू शकतो. इथं थीटा आहे तर इथं पण काढू शकतो मी थीटा. आपण काय रे टेन्शनच राहील. इथं जिथं थीटा तिथं काय लिहिणार? कॉस थीटा. इथं काय लिहायचं मग? टी कॉस थीटा. इथं काय लिहिणार तुम्ही? टी साइन थीटा. सिमिलरली वरच्या साईडला काय लिहिणार तुम्ही? टी कॉस थीटा आणि इथं काय लिहिणार तुम्ही? काय डाऊट आहे? मी जर तुम्हाला विचारलं टी साइन थीटा तर काय होणार आहे? कॅन्सल आउट होऊन जाईल. टी साइन थीटा काय होऊन जाईल? कॅन्सल आउट होईल. टी साइन थीटा काय होईल? कॅन्सल इच अदर. मग काय कळालं अजून? टी कॉस थीटा ऍडेड बरोबर की नाही? ऍडेड टुगेदर टू इन वर्टिकली अपवर्ड बरोबर की नाही? वर्टिकली अपवर्ड मध्ये ऍड केलं विच बॅलन्सेस एमजी. ते काय बॅलन्स करणार आहे? एमजी तो बॅलन्स करून टाकेल. काय डाऊट आहे? आता माझा एक प्रश्न असा आहे बघ, जेव्हा मी कॅपिलरी घेणार आहे कॅपिलरी मध्ये कॅपिलरी असं गोल असेल ना तर याचा टँजंट मी असा काढला, याचा टँजंट असा काढला. तिरकस आहे ना? हे टी कॉस थीटा अशा राहतील. टी कॉस थीटा कधी लागणार आहे? या पूर्ण याच्या सर्कम्फरन्स वर लागेल. किती लागेल? टी कॉस थीटा किती लागेल? पूर्ण सर्कम्फरन्स वर लागेल. आता दिसताना आपल्याला किती पॉईंट दिसतात? फक्त 2. काबर काढ का? आपण 2D बघतोय, तुम्ही डायग्राम बघतो तुम्हाला फक्त एवढा पार्ट दिसणार आहे. हा पार्ट दिसणार आहे का? ऍक्च्युअल मध्ये कसं आहे? या पद्धतीने याच्या सर्कम्फरन्स वर असे लागतील. पूर्ण सर्कम्फरन्स वर टी कॉस थीटा लागेल. 2 पॉईंट वर नाही. सगळ्या साईडचे टी साइन थीटा काय होतील? कॅन्सल होणार आहे. म्हणजे मी इथला टी साइन थीटा घेतला तर इकडचा टी साइन थीटा कॅन्सल मारेल. इकडचा टी साइन थीटा घेतला तर इकडचा टी साइन थीटा काय बघ? इकडचा टी साइन थीटा घेतला तर इकडचा टी साइन थीटा कॅन्सलच होईल. कोणताही पॉईंट घ्या त्याच्या अपोजिट साईडचं काय करेल? कॅन्सल आउट करेल. किती झालं तुमचं? बघ तुम्हाला हे कळालं. ही सर्कम्फरन्स वर जाईल. मग डायग्राम अशी डायग्राम होईल. टी कॉस थीटा बरोबर ना? हे काय राहील तुमचा? टी कॉस थीटा आणि खाली काय राहिले? खाली लागेल बरोबर की नाही? किती रे? किती टोटल? तुम्ही म्हणणार 2 पाय आर टी कॉस थीटा. सर्कम्फरन्स वर ना? सर्कम्फरन्स इंटू टी कॉस थीटा बरोबर काय रे? एमजी. काय डाऊट आहे? मग मी विचारलं मास म्हणजे काय असतो रे? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू जी. डेन्सिटी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आता लिहिलाय काय? पाय आर स्क्वेअर एच इंटू जी. आणि हे काय तुमचं? 2 पाय आर टी कॉस थीटा. बघा पाय कॅन्सल, आर कॅन्सल, बाकी सगळं राहतं. 2t कॉस थीटा बरोबर काय रे? रो उरलेला, पाय तर गेलेला, एक आर उरला, एच उरला आणि जी उरला. मग विचारलं याची जोड काय? 2t कॉस थीटा अपॉन रो आर. काय डाऊट आहे?
2t cos theta अपॉन रो आर जी. क्लिअर आहे? समजलंय? सेम आहे फॉर्म्युला. हा, मग तुम्हाला क्वेश्चन मध्ये बघायला बोर्डाच्या पेपरला त्यांनी फोर्स मेथडने विचारलंय का प्रेशर डिफरन्स मेथडने विचारलंय. प्रेशर डिफरन्सने विचारलं तर प्रेशर डिफरन्सचं सोडवावं लागेल, पुढे फोर्स विचारलं तर फोर्सने सोडवावं लागेल. आणि नाही जर विचारलं, काही मेन्शन नाही केलं तर तुम्ही दोघांपैकी कोणतेही उचलू शकता. काय डाऊट आहे? सिंपल कॉन्सेप्ट आहे. मग तुम्हाला इथून हे पण कळालं. मग मी असं लिहितो आता, मी असं लिहिलं कॉस थिटा 1 ग्रेटर दॅन कॉस थिटा 2 ग्रेटर दॅन कॉस थिटा 1 असं म्हटलं तर तुम्ही काय म्हणशाल रे? तुम्ही म्हणशाल थिटा 1 छोटा आहे, थिटा 2 मोठा आहे, थिटा 3 मोठा झाला. सिमिलरली तुम्ही काय म्हणशाल H1 मोठा होऊन जाईल, H2 मोठा होऊन जाईल आणि H3 मोठा होऊन जाईल ना. कारण कॉस थिटा जेवढा मोठा, कारण की H आणि कॉस थिटा एकमेकांचे कसे आहेत रे? याची डायरेक्टली प्रश्न होतो काय? कॉस थिटा. बरोबर की नाही? याची डायरेक्टली प्रश्न होतो काय? कॉस थिटा. काय डाऊट आहे? समजलंय? सिंपल कॉन्सेप्ट आहे. याच्यावर जास्त जास्त क्वेश्चन काय म्हणतात? H आणि R मधलाच आणि हा अँगल वाला. ऍक्टिव्ह असेल तर राईज करेल, ऑप्टिज असेल तर फॉल करेल. हे तर कळलं पाहिजे. ऍक्टिव्ह कुठून सुरू होईल? 0 पासून सुरुवात होईल. ऍक्टिव्ह कुठून सुरू होईल? 0 to π/2. तर काय बनेल तुमचं ऍक्टिव्ह? मग π/2 to π काय बनेल? ऑप्टिज. आणि ऍक्टिव्ह असेल तर काय करेल? राईज करेल. ऑप्टिज असेल तर काय करेल? फॉल. हे सिंपल कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे.